नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीत बिरदेव यात्रा बैलगाडी शर्यतीला 1 लाखाचे बक्षीस। बिरदेव यात्रा कमिटीची बैठक उत्साहात संपन्न। समस्त कोगनोळीकरांच्यासह परिसराचे आराध्य दैवत व ग्रामदैवत असणाऱ्या बिरदेव यात्रेच्या निमित्ताने आयोजित बैठकीमध्ये जनरल बैलगाडी शर्यतीला 1 लाखाचे बक्षीस ठेवण्याचे यात्रा कमिटीच्या वतीने निश्चित करण्यात आले। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यात्रा कमिटीच्या ह्या बैठकीमध्ये विविध उपक्रमाने यात्रा साजरी करण्याचेही निश्चित करण्यात आले। प्रारंभी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक के.डी. पाटील गुरुजी यांनी केले। त्यानंतर यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष ब्रह्मनाथ चौगुले यांनी गतवर्षीचा आर्थिक अहवाल वाचून दाखवला। यावर्षी बिरदेव यात्रा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी कर बांधणे, गुरुवार दिनांक 16 रोजी वालंग, शुक्रवार दिनांक 17 रोजी पहिली मिरवणूक, शनिवार दिनांक 18 रोजी भर यात्रा व नैवेद्य तसेच महाप्रसाद, तर रविवार दिनांक 19 रोजी सकाळी भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे यावर्षी जनरल बैलगाडी शर्यतीकरिता प्रथम क्रमांकाचे 1 लाखाचे बक्षीस व निशाण आयोजित केले असून द्वितीय क्रमांकाकरता 71,000 रुपये तर तृतीय क्रमांकाकरता 51,000 रुपये बक्षीस देण्यात येणार। यासह दुसा चौसा घोडा, 1 बैल घोडा तसेच घोडागाडी व सुट्टा घोडा या शर्यतींचेही आयोजन करण्यात आल्याचे समजते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकज पाटील म्हणाले की यात्रेचे स्वरूप आपण दिवसेंदिवस वाढवले पाहिजे। फार काळापासून ही यात्रा कार्यरत असून सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होतात, त्यामुळे प्रत्येकाने यात्रेचे स्वरूप वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे सांगितले। या बिरदेव यात्रा नियोजन बैठकीस यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष बबन पाटील, सुरेश पाटील कापशीकर, शरद पाटील आबा, अनिल चौगुले, विठ्ठल कोळेकर, आप्पासाहेब खोत यांच्यासह युवराज कोळी, विनीत पाटील, बाळासाहेब कोळेकर, सलीम गडवाळे, बाबासो ढोबळे, जहांगीर कमते, सर्जेराव जाधव, लल्लू डोंगळे, संजय कोळेकर, बिरू कोळेकर, सिद्धराम गोरडे, झाकीर नाईकवाडे, अशोक हेंगाडे, सी.के. पाटील यांच्यासह बिरदेव यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी दगडू नाईक यांनी सर्वांचे आभार मानले। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर।